आपण इथे झोपलेलो इथे तर म्हणजे आपण त्या पंढरीकडे निघायला पण आपला अनुभव एकाच वर्षाचा आहे पण त्यांचा अनुभव आपल्यापेक्षा मोठा आहे. आपण त्यांना या ब्लॉग सिरीज मध्ये घेणार आहे. वारीमध्ये येणं हे माझं भाग्य आहे. कशी चालते कोण चालवतं हे अजूनपर्यंत कळलेलं नाही. एवढा आनंद आहे का गावाकडे ध्यानच होत नाही. शुभ सकाळ मित्रांनो, कसं काय तर आपण आज वाखरीमध्ये थांबलेलो रात्री. तर आज आपण पंढरपूरला जाऊ. आज इथून पंढरपूर जास्त नाही, 4-5 किलोमीटर असेल. आम्ही रात्री आहे बघा आपण इथे झोपलेलो इथे. तर सकाळची शूटिंग स्टार्टिंग करायसाठी आपल्याला रात्रीचा एंड करायला नाही भेटला, पण आपण रात्री इथे झोपलेलो. जर याच्या पहिल्याचा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल तर तंबूमध्ये सगळी जागा फुल झालेली. तर आपण इथे तुकाराम महाराजांच्या पालखीच्या इथे या तंबूत आलेलो. तर आपल्याला इथे खडीमध्ये जागा भेटली, आपण इथे झोपलो. बस काय नाही, अजून फ्रेश नाही झालं. फ्रेश होतो आणि तुम्हाला भेटतो. जरा फोन पण चार्जिंग करतो आणि नंतर भेटतो. नमस्कार मंडळी, रामकृष्ण हरी. तर आळंदी ते पंढरी आपली वारी आज पूर्ण होणार आहे. आजचा 17वा दिवस 16 दिवसापासून आपण चालतोय. तर मी तयार झालो आहे पंढरीकडे जायला आणि 2:30 वाजता निघणार आहे माऊलींची पालखी. आता वाजले 1:15. पण एवढ्या टायमात आपण काय करणार, ते करणार आहे भावानं. आपला तर अनुभव एकाच वर्षाचा आहे, पण ज्यांचा अनुभव आपल्यापेक्षा मोठा आहे आपण त्यांना या ब्लॉग सिरीजमध्ये घेणार आहे. अर्थातच हेच आहे की आपल्यापेक्षा जास्त ज्यांचा अनुभव आहे आपण त्यांना जाऊन भेट देणार, त्यांचा अनुभव घेणार आहे. चला जाऊ आणि त्यांचा अनुभव घेऊ. तर माऊली रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. तर तुमचा वारीचा अनुभव कसा आहे? वारीचा अनुभव चांगला आहे ना. हा, किती वर्षे सांगता? आणि 5 वर्ष झालं. 5 वर्ष झाले. हा तरी चांगला आहे अनुभव. हा चांगला. तर मग ती दिंडीत सोय कशी असते? दिंडीत चांगली आहे व्यवस्था. चांगली असते ना. माझं पहिलं वर्ष आहे, मी दिंडीत नाही. मी म्हणजे असंच आलो, वेळ भेटला बोललो जाऊया एकदा म्हणून आलो. तर मला दिंडीबद्दल काय सांगाल? पुढच्या वर्षी मी दिंडीत यायला पाहिजे. हा यायला पाहिजे. हा यायला पाहिजे. मग ते दिंडीचे नियोजन कसं असतं? दिंडी चालक सगळे नियोजन करतात. दिंडी चालक थोडी बिशी घेतात, म्हणजे बिशी म्हणजे आपलं जरा खर्चासाठी म्हणजे नाही, ती सामान्य आपलं सगळं व्यवस्थित. त्यांचं जेवण असतं, भांडी असते, पाला असते. ते आपल्या राहण्याची व्यवस्था करण्यासाठी थोडे पैसे बिशीसाठी द्यायचे. म्हणजे आपलं म्हणजे जरा खर्च एखादा तिथं लागतातच, ते तर सामान्य आहे. त्यासाठी द्यावे लागतात. चांगली आहे व्यवस्था, चांगली आहे. माऊली तुमचा काय अनुभव? आमचा अनुभव चांगला आहे. आम्हाला आनंद आहे सगळा वारीचा. आज आपण पंढरीला पोहोचू. आम्ही पंढरीला पोचणार. आता माऊलींची पालखी 2:30 वाजता निघेल ना? हा 2:30 वाजता निघते. तुमचा काय अनुभव आहे, काय सांगणार? आणि आता मला 10 वर्ष झालं मी चालतोय. तर दिंडीत एवढा आनंद आहे का गावाकडे ध्यानच होत नाही. मी पण आता चालतोय वारीला. मला पण घरातलं काय असं हे वाटत नाही की मस्त चालतोय, विठ्ठलाचं नाव कानावर येतंय, ओठांवर येतंय, मस्त भारी वाटतंय. तर तुम्ही लोकांना काय सांगाल की वारीला यायचं? वारीला चला म्हणणार आम्ही. लय आनंद आहे. या कलियुगाचा आनंद पाहिजे असेल तर वारी करायला पाहिजे की नाही? करावं लागते. करावं लागते. तर मित्रांनो, वारी करा. माझा हा पंढरीचा पहिली वारी आहे पंढरीची. पण वारी करा. वारी केल्याशिवाय कळत नाही की खरं सुख काय आहे. एकदा करून बघा वारी. तर धन्यवाद माऊली, वेळ दिल्याबद्दल. धन्यवाद. रामकृष्ण हरी. रामकृष्ण. रामकृष्ण. तर माऊली, अजून पण आपण काही माऊलींची भेट घेऊ आणि त्यांचा पण अनुभव पाहू काय आहे. तर रामकृष्ण हरी माऊली यांचा घेऊ. तर माऊली तुमचा अनुभव वारीचा कसा आहे? वारी बसून करतात हे आपलं चंद्रभागेला पाणी आले बसून 2005 पासून. 2005 पासून. हा
मग आतापर्यंतचा कसा अनुभव आहे? अनुभव चांगली चालली वारी, चांगला चांगली आहे. आणि वारी. या वर्षीचा कसं आहे? या वर्षी चांगलीच वारी झाली. शासनाने अशी सोय केली तर चांगलं कसं वाटतं? शासनानं सोय केली, हा. पण हे काय सोय आम्हाला काय पटत नाही काय नाही. त्या 2 गोळ्या देते आणि काढून देते, काय करताय शासनात सोयला? हा. तरी पण बरोबर, ते काय अजून तुपात येते. सुधारणा व्हायला पाहिजे की हा, नाही? सुधारणा व्हायला पाहिजे. टुपा टापा काही देत नाही. हा. हे सारे शिकाऊ लोक राहते, यांचं काय खरं नाही काय नाही. हा. काय इंजेक्शन काय देते का सल्ला आणले होते, काय करते सांगा ना ते. अनुभवी डॉक्टरची हे मागणी झाली पाहिजे. हा पाहायला पाहिजे याला, पेशंटला काय दुखत काय नाही, हो. व्हायला पाहिजे ना समजा. आज काही करीतच नाही ते तर. खाली नाव लिहून घेत या गोळ्या जाऊ. हा 2 गोळ्या देणार, हा. तूप देणार नाही, खोकल्याची बाटली लागली देणार नाही, कोणच्या गोळ्या कोणाला बी देते. याचं काहीच खरं नाही आलं की. हे चांगलं मी आम्ही 2-3 वर्षांपासून पाहतो, याच्या मागं तरी पाहत होते, पण आता काही पाहत नाही काय नाही ते. आता म्हणजे तेवढी वारीला वारकऱ्यांची गर्दी पण वाढत चालली ना. अहो, गर्दी वाढत चालली, लोक बी वाढत चालले. डॉक्टर हो. लोक कमी का तुम्ही सांगता नाही सांगा नाही, तुम्ही. आहे पण त्यांचं कसं त्यांनी माझं असं मत आहे की त्यांनी एक चांगला म्हणजे अनुभवी डॉक्टर द्यायला पाहिजे. हा, हा, मी पण द्यायला पाहिजे, द्यायला बघतोय पाहिजे. की जरा पाहिलं तुम्ही पाहिलं तर आम्ही दररोज वारी दरवर्षी नाही, वारी तुमचं म्हणणं पटतंय मला हा. की असायला पाहिजे. म्हणजे 2 जर शिक्षित म्हणजे शिकणारे हे असेल तर त्यांच्यात एक अहो, ते अनुभवी असला लई पाहिजे. हुशार लोक आहे, डॉक्टर लोक एवढे हुशार आहे, त्याला काय घरातून जातं हा. का? तू टापा खोकल्याची बाटल्या, हा. तुमच्या डोक्याचं सांधेचं द्यायला पाहिजे ना त्याला. हो. ते असं देतच नाही. ते 2 गोळ्यांचे हरिमाऊली वदारी. हा तर माऊली तुम्ही पण बोला ना. संभाजीनगर संभाजीनगर हा बोला ना तुम्ही. तुमचा सांगा अनुभव. अनुभव सांगा की. वारीला असतो वारीला आलतो बा वारीत निश्चित चांगला दिवस गेलं 10 पासून. भारी. वारी चांगली होती. बोला रामकृष्ण हरी माऊली. मी वारीमध्ये पहिलीच वेळ आलेलो आहे. कारण वारी म्हणजे काय हे मला सुद्धा माहीत नाही, पण वारीमध्ये येणं हे माझं भाग्य आहे. की वारीत कशी चालते, कोण चालवतं हे मला अजूनपर्यंत कळालेलं नाही. त्याला कोण चालक आहे, कोण मालक आहे, कोणी मालक नसल्यागत आहे वारी. कोणी बोलवणं नाही, कुणाला पत्र नाही, तर कोणी अशी हे नाही की त्याला हे तुम्ही वारीमध्ये कोणी बाबा आपल्याला वारीला यायचंच आहे स्पेशल नाही की का हे आषाढी एकादशीची माणसं वाट पाहतात की आपल्याला एकादशी आली की वारीला जायचं आहे. काय वारीला जायचं आहे त्या निमित्तानं स्वतःहून निघतात. आपला कुठून जायचं आहे कुठपर्यंत त्या ठिकाणी ती वेळेवर त्या ठिकाणी पोचतात. स्वतःहून संपर्क करतात त्या वारी केव्हा निघणार काय ही स्वतःहून विचारतात. कोणी कुणाला बोलवत नाही. ठीक आहे, पण वारीमध्ये आल्यानंतर असुविधा ज्या असतात की बाबा कोणत्या ठिकाणी संडास बाथरूममध्ये पाण्याची सुविधा, काही भांडी असतात ती व्यवस्थित नसतात. वारकऱ्यांना एवढी गैरसोय असते की एकदम असे तकलीफ जाते की आणि ज्या लेडीज लोक असतात त्यांना बहुतेक करून ह्या समस्या जास्त असतात की बाहेर रस्त्यावर उघड्यावर बसणं योग्य नसतं, तरीसुद्धा त्यांना नाईलाजानं त्यांना बसावं लागतं. ही सुविधा ही सरकारचं काम आहे काय. आणि सरकार असं आहे की ज्या जनतेकडे लक्ष न देता स्वतः फक्त बॅनरबाजी केलेली आहे. ही आम्हाच खंत आहे की सरकार वारकऱ्यांची पूर्ण खंत आहे. बॅनरबाजी फक्त केलेली आहे ही की कोणत्याही माणसांना हे नाही की सुविधा न देता तुम्ही फक्त बॅनरबाजी केली. सर्वात फलटणला गैरसोय भयान गैरसोय झाली. हे म्हणजे आम्हाला जरा खंत वाटते की एवढी गैरसोय नसावी की माणसं उघड्यावर स्वच्छता हे करण्यासाठी हे करतात. बाथरूम वगैरे लेडीज लोकांना तकलीफ होते.
त्या ठिकाणी पाण्याची सुविधा नाही, नाही तर काही नाही. जरा व्यवस्थित साफसफाई असल्यानंतर कोणतेही लेडीज म्हणा, जेंट्स म्हणा, कुठे उघड्यावर शौचालयाला जाऊ शकत नाही. तुम्ही स्वच्छता ठेवली तर त्या ठिकाणी पोचतील, नंतर ज्या ठिकाणी ते स्वच्छ नसेल तर जाणार कसे. त्यामुळं काही माणसं असे आहेत की उघड्यावर जातात. आणि ही जे तुम्ही जे आता आमचं हे करताय ते ॲक्च्युली चांगलं आहे की त्यांच्यापर्यंत हे आमचं हे दुःख पोचावं, हे आमचं जरा हे हवं की आता झाले, पण पुढच्या वेळी असे न व्हावं, ही सुविधाची कमतरता न व्हावी, ही आमची या सरकारने हे आमची व जनतेची ही जरा दखल घेतली पाहिजे. जसं कुंभमेळ्याला तुम्ही करोडो अब्जो खर्च करता, तसं ही वार्षिक आहे, त्याला तुम्ही का नाही करत. आणि याला जास्त संरक्षण तुमचं गरजेचं नसतं. ही स्वतःहून निघालेली माणसं असतात. ही संरक्षण हे महत्त्वाचं असतं. पण आपण कुंभमेळ्याला जेवढं संरक्षण देता ना, त्याच्या अर्ध्याहून कमी तुमचं संरक्षण याला लागतं वारीला. ती स्वतःहून संरक्षण करतात, स्वतःहून चालत जातात, स्वतःहूनचे संरक्षण स्वतः करत असतात. आणि सुविधा कमी आहेत, याची जरुरी आहे. रामकृष्ण हरी. बॅनरबाजीचा खर्च किती झाला सरकारने स्पष्ट करा. बॅनरबाजीच्या ऐवजी सरकारनं बॅनरबाजीचा खर्च किती केला आणि कोणाच्या पैशातून गेला? त्यांच्या पैशातून गेला की आपल्याच पैशातून टॅक्सच्या. मग हे जर आपल्या पैशातून करत असते तर बॅनरबाजीचा खर्च किती केला ते सांगा. बॅनरबाजी कमी करा. बॅनरबाजीचा खर्च टाळून जर लोकांच्या सुविधा केला तर योग्य होईल. कसं आहे, मुंड आहे, हरी मिले हर कोई मुंड आहे, बार बार मुंड ते भेड वैकुंठ ना जाय. त्यामुळे हे बॅनरबाजी कमी करा. बॅनरबाजी तर खूपच होते, हे तर खरं आहे. आणि सुविधा कमी आहेत. वारकऱ्यांसाठी मोबाईल टॉयलेट, जिथं मोबाईल टॉयलेट आहेत तिथं पक्क कन्स्ट्रक्शन नाही, त्यामुळे ते चिखल वगैरे होतात, माणसं पाणी ओततात, गैरसोय मोठे. तुम्ही जसं आता काही अंतरावर तुम्ही टॉयलेट बांधू शकता, तेवढा खर्च तरी करू शकता कमीत कमी. नंतर तुम्ही बंद करा. हा, टोल नाके असं पाहिजे. टोल नाक्यावरती सुविधाच नाहीये. हायवेला हॉटेल हा. तिथे तुम्ही 10 माणसांची जरी केले तरी हॉटेलवाल्याला सांगू ना, तुम्ही सोय दिली पाहिजे. ते करू शकता तुम्ही, केलं पाहिजे. ते केले पाहिजे. ज्या वाहतूक व्यवस्थित एवढी गैरसोय आहे का नाही? आणि आता 2 प्रकार घडले बघा अपघाताचे, घडले का नाही? एक जेजुरीच्या इथे, एक जेजुरीचा आणि एक इथं आपल्या वेळापूरमध्ये. तुम्ही समृद्धी महामार्ग लवकर केला, परंतु ही वारी किती वर्षापासून आहे? मग इतका वर्ष कसे लागले तुम्हाला? याचं उत्तर आहे आम्हाला. वारीसाठी जर त्यांनी रोड बनवला तर वारी चालताना त्यांना काय हे लागणार आहे, गरजा लागणार आहे, याचं पण त्यांनी ते करायला पाहिजे. त्यांनी वाहनं वेगळ्या रोडनं सोडली पाहिजेत आणि दिंड्या वेगळ्या रूटला पाहिजेत. मी शिर्डीला चालतो ना, मुंबई ते शिर्डीला, तर तिथे पण हायवे गेला, पण तिथे त्यांनी काय केलंय, हायवे तर आहेच पण बाजूला एक सर्व्हिस रोड सारखा दिलाय, म्हणजे तो प्रॉपर चालण्यासाठी दिलाय त्यांना. तसंच माझं म्हणणं होतं की इथे पण जे मोठे रोड झालं पाहिजे, तसं झालं पाहिजे. ते करण्याची गरज आहे. तुम्ही कुंभमेळ्याला एवढा खर्च, जसं कुंभमेळा करता तसं इकडे दुर्लक्ष आहे, खूप दुर्लक्ष आहे. त्या मानानं ही वर्षातून येणार आहे. कुंभमेळा काय 6 महिन्याला असतो, बरोबर ना? 12 वर्षानं. पण ऍटलीस्ट इथं तुम्ही वर्षाला काहीतरी खर्च करू शकता. अजून इथे शिबिर असतं दरवर्षी. मागच्या वर्षी शिबिर होतं. बऱ्याच लोकांना, गरीब लोक येतात इथे, त्यांना चष्मे वगैरे घेता आले असते. आता आमच्या आजारावर उपचार येतो. मागच्या वर्षी सोय सगळं बंद झालं. शिबिर कोण नाही. म्हणजे तुम्ही महिलांना 2,000 रुपये दिले, ते इकडे कमी केले की काय मला माहित नाही. म्हणजे तिकडला खर्च इकडे भरून काढायचा असं चाललंय की काय मला माहित नाही. बाकीचं काय कसं आहे, कुठलंही सरकार असलं तरी आम्हाला ते म्हणजे एवढं हे नाही, ही सुविधा नाही. तिथं गैरसोय खूप आहे. मोबाईल टॉयलेट आहेत, ते पण एवढं पाणी वगैरे स्वच्छता नाही, कुठली सोय नाही, व्यवस्थित सोय नाही. ते केलं पाहिजे. आणि ऍटलीस्ट तुम्ही पक्की कन्स्ट्रक्शन करा, मग तुम्हाला सारखी मोबाईल हलवायचं पण खर्च कमी होईल. इथं टॉयलेट एवढं तरी करू शकता. सगळे उलटून पडतात. जर त्याच्यामध्ये माणूस भरलेला असेल ते प्रकार झाला काय होणार? आता इथं जर तुम्ही जशी तिकडे पक्की कन्स्ट्रक्शन आहे तसं इथे करू शकता. तिथे जास्त हे नाही, म्हणजे घाण नसते. इथे थोडी तुम्ही बोलायचं. मोबाईल मध्ये व्यवस्थित नाही.
कारण हे पाणी होतच नाही. पाण्याचं कनेक्शन जर मोबाईल टॉयलेटमध्ये असेल तर ते सोयीस्कर होईल. माझं एक असं मत होतं की जशी सिटीमध्ये प्रायव्हेट टॉयलेट असतं शौचालयाचे पैसे घेऊन करतात, तशी जरी सोय केली असती तरी चाललं वारकऱ्यांची असतं. सोय चांगली झाली असते ना. ते उत्तम आहे. 2 रुपये घ्या तुम्ही काय असेल ते, परंतु ते सोय करा. ते करणं गरजेचं आहे. तुम्ही पक्के कन्स्ट्रक्शन करणं गरजेचं आहे. वर्षातून येणारी वारी आहे आणि त्यासाठी पक्के कन्स्ट्रक्शन पाहिजे. आणि सर्व्हिस रोड इथे सर्व्हिस रोड नाहीत. इथे बघा, इथे हायवे आहेत, सर्व्हिस रोड नाही. कुठे सर्व्हिस रोड वाहनं पण नाही. देत नाही, दिंड्या देत नाही, वाहनं पण त्यामुळे दिंड्या अपघात देतात. दिंड्या घडतात. आमच्या दिंड्या 2-3 तास लेट होतात. आणि पोलिसांनी पण तसं नियंत्रण ठेवलं पाहिजे नाही, वाहतूक व्यवस्थित पूर्ण कोलमड आहे त्यांची. वाहतुका. त्यामुळे 2 अपघात पण घडले. असे अपघात घडले नाही पाहिजे. शेगाव ते आता वाखरी, भेंडी शेगाव ते वाखरी, आम्हाला गाडीच्या आजूबाजूला आमचे वारकरी एका फुटाच्या जागेतून वारकरी चालत होते. त्याच्या अगोदर तुम्ही सगळ्या गाड्या सोडलेल्या आहेत. म्हणजे तुमची गैरसोय किती आहे हे, आणि ही सुविधा चुकीचीच आहे. कारण काय, ही सुविधा वारीच पुढं चालले तर पाठीमागून वाहनं आलीच नाही पाहिजे. ते पूर्णपणे ती सर्व्हिस थांबलीच पाहिजे. परंतु तुम्ही थांबवू शकत नाही, याचा अर्थ काय? आणि जे उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री येतात, जरा थोडं म्हणा चालत या. तुमच्या गाड्याने ते जाम होतं, तिथंच ट्रॅफिक जाम होतं. तुमच्या 25 गाडीची काय गरज आहे तुम्हाला? आणि तुम्हाला असं कोणापासून संरक्षण पाहिजे? इथे एवढे वारकरी चालतात, त्यांना काही होत नाही, आणि तुम्हाला पुन्हा संरक्षण पाहिजे? मला हे समजत नाही. पण तुम्ही ऍटलीस्ट थोडं एक गाडी घेऊन आला. ते म्हणजे भाषणामध्ये तर सगळे बोलतात की वारकरी आपले आहेत, पण त्याच वारकऱ्यात चालत नाही. नाही, त्याचं भाषण आणि हे प्रत्यक्ष सोय हे काय म्हणजे विरुद्ध आहेत. लय तफावत आहेत. त्यात खूप तफावत आहे. बोलत्यात एक आणि करण्यात एक असतं. बंद जशी करणी तशी भरणी. कुठलंही सरकार आलं तर तसंच होतं. त्यामुळं जास्त काय बोलू शकत नाही. कारण काय, ह्या सरकार काय ते सरकार काय. हा व्हिडिओ गेला जर मोठ्या अधिकाऱ्यांनी बघितलं, हा लगेच जाऊही शकतो, असं पण नाही. हा, ते तर आहे. पाठवा. काय आमची तुम्हाला केलं तर विनंती आहे, बरोबर व्हिडिओ आहे. पाठवा. कारण की यावर्षी असं आहे. कारण काय, आम्ही इथे आल्यानंतर सर्वांना जे वयस्कर होते, ज्यांना चष्मा चष्मा नाही, तर जे असं हे करतात, माळशिरस पण त्यांचा व्हिडिओ अर्ध्यापर्यंत पोहोचतो आणि लगेच गायब होतो. माळशिरस मध्ये PSI आणि माऊलीच्या संस्थांचे ते काय असते शिपाई अध्यक्ष अध्यक्ष त्यांच्या समोर आम्ही निषेध व्यक्त केलाय. सोलापूर आता मी एकटा चालत होतो, तर मी पोलिसवाल्यांना विचारत होतो की सोय कुठे केले, काय कुठे. त्यांना त्याचंही माहिती नसते की कुठे काय सोय केलं. आता जर 1-2-5 किलोमीटरच्या परिसरात काय चालतंय, कुठे सोय काय ती तरी त्यांना माहिती आहे, ती पण नाही त्यांना. आराखडा तयार करा ना आणि सर्क्युलेट करा. ते सोपं आहे. ते ऑनलाईन जरी केलं ना, या सोयीची हा, ती सोयी किती कुठल्या लोकेशनला आहे काय, एवढं जरी एखादं पॅम्पलेट असेल तरी त्यांनी एवढं जाहिरात केल्या, त्यातली कुठली सोय इथे दाखवून द्या बरं. हा जो चरण सेवेचा बॅनर आतमध्ये आहे, हा काय गरज आहे? टाकला तर त्यात किलोमीटर लिहिलं असेल पुढे हा. आहे म्हणून, तर तो हा, परवडला. तेच म्हणतोय मी. बॅनरबाजी खूप आहे. याचे पैसे जनतेचे पैसे आहेत, आणि जनतेचे पैसे तुम्ही बॅनरबाजी करताय. त्यांनी आता मुख्यमंत्र्यांनी काय घातलंय, तुळशी हार घातलाय आणि ते विना धरलाय. म्हणूनच मी म्हणलं, मुंड मुंडाय हरी मिले हर कोईले मुंडाय, 12 मुंड ते भेड ना वैकुंठ जाय. म्हणजे सगळ्यांसाठी ऍप्लिकेबल आहे, मुख्यमंत्र्यांसाठीच आहे. हे कबीरांचं हे आहे, दोहा आहे. हा, माऊलीसाठीच काय नाही असं म्हणायचं. जे त्यांचा त्रास झाला ना, तो तुम्ही वारकऱ्यांना देताय. म्हणजे ऍटलिस्ट त्यांना त्यावेळेस त्रास झाला, त्यांनी सहन केला, ते संत होते. कुठले आता काही संत सर्वच संत नाहीत. आता काय ते चालणारे सर्व त्यांचं अनुकरण करणारे आहेत. परंतु असे नाही की त्यांच्यात सर्व शतविकार दोष झालेले आहेत किंवा त्या लेवलला पोचलेले आहेत. त्यामुळे सोय केली पाहिजे, सरकारचं एक कर्तव्य आहे. आम्ही टॅक्स देतो. मी आता इंजिनियर आहे, मी टॅक्स देतो. माझाच टॅक्स जात असेल वर्षाला काही किती 30% मध्ये टॅक्स जातो माझा. त्याचं ना काही सुविधा भेटत नाही, ॲटलीस्ट वारीत तर नाही.
सरकारने बेरोजगारी कमी करावी आणि इतर गोष्टींचं लक्ष करावं, लक्ष सुविधा द्यावं. पुरवा सुविधा पुरवा. इतकं तुम्ही बॅनर ह्या सुविधा त्या सुविधेचं बॅनर लावताय पण प्रत्यक्षात त्याचं काहीच नाही ना. नाही तर ते झालेलं ना, काय म्हणत होते एक अटल बिहारी वाजपेयीच्या वेळी शायनिंग इंडिया, तसं शायनिंग भाजप होईल, नाहीतर होऊ शकतं. असं होऊ नये. रामकृष्ण रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. भेटून चांगलं वाटलं तुम्हाला. चांगला विषय काय बोलायचं नाही, बोला की. चांगलं काय आहे ते बोलायचं नाही. मी असं 10 वर्षापासून येतो, सोहळ्यात येतो बा, तर मला 10 वर्षाचा जे आत्ताचा जो फरक जाणवतो, हा जमीन आसमानचा फरक वाटतोय. सरकार त्यांच्या परीने जी वारकऱ्याला सेवा पुरवते ती पुरवत आहेत, पण वारकऱ्यांची सुद्धा बी थोडीशी बी त्यांनी आपले सरकार सेवा पुरवते थोडी दखल घेतली पाहिजे. आज लोक वारकरी जर संडासला गेले त्या बनवलेल्या, तर त्याच्यात पाणी सुद्धा टाकत नाहीत, तसेच ठेवतात. आज जागजागी जर बघितलं लोक अन्नदान करतात, अहो वारकरी घेते तर असे फेकून देतात, काही काही खात नाहीत, वाट्या घेतात. सगळ्या रस्त्यावर असे अन्नाची घाण केली वारकऱ्यांनी. बघ आपण घरून निघाल्यानंतर आपण माऊलीला येतो का असा नासधूस करा येतो. लोकांनी मोठमोठे चांगल्या लोकांनी मोठमोठं अन्नदान केलेलं आहे आणि शासन बी जागजागी सोय केलेली, पण वारकरी त्याचा उपयोग व्यवस्थितपणे करीत असल्यामुळे थोडीशी असे जर पुढं संडासमध्ये तुंबणे काय म्हणे, कोणी पाणी टाकीत नाही गेल्यानंतर, ही वारकऱ्यांची सुद्धा थोडीशी आपण नाही वारकऱ्यांची सुद्धा ती थोडं कर्तव्य आहे. नुसतं सरकारला दोष देऊन उपयोग नाही. आपण वारीला आलो म्हणजे सरकारने आपले पार त्या सगळी संडासमध्ये सुद्धा पाणी टाकलं पाहिजे, असं वारकऱ्याने अपेक्षा करू नये. आपण आलो माऊलीला पंढरपूरच्या विठोबाला भेटायल्यानंतर मग आपण त्या वारीच्या पद्धतीनेच चाललं पाहिजे असे मला वाटतं. ठीक आहे, आता लास्टचा तुकाराम महाराजचा अभंग सांगतो. ठीक आहे. कोणी निंदा कोणी वंदा, एक मिनिट. कोणी निंदा कोणी वंदा, आम्हा सोयीताचा धंदा. काय करावी निंदा स्तुती, आम्ही वरतो आपल्या पंथी. ज्याचे त्याने करावे कर्म, आम्हा नाम हेची धर्म. तुका म्हणे एकची ठाव, विठ्ठल चरणी ठेवला भाव. रामकृष्ण हरी. ज्याचे कर्म त्याच्याकडे असतात, आपण आपलं चांगलं कर्म करायचं बस. हेच महत्व. सोय पण सरकारनं केलेली. हे टेंट पहिले नसायचे, त्यामुळे आता जे दिंडी बरोबर चालत नाही त्याच्यासाठी सोय आहे. ते झोपण्याची, आंघोळीची, महिलांची, जेवढं शक्य होईल तेवढं केलेलं आहे. एक येतं, दोन येत, चौघे, 5 जण अशी 10-20 जण येतात. त्यांची सुविधा ठीक आहे, त्यांची सुविधा पण केलेली आहे. टँक जे टँक बांधलेत त्यामध्ये बाबा ती गोरगरीब येऊन आणि तिथं राहतात, ती एक सुविधा चांगली केली आहे. पण त्याच्या बाहेर जी बॅनरबाजी आहे ते आम्हाला पसंत नाही पडलेली. बाकी कुठं काय बॅनरबाजी नको आहे, बाकी काय नाही. बॅनरबाजी आणि कन्स्ट्रक्शन, टॉयलेटचं पक्क कन्स्ट्रक्शन विथ ते उत्तम होईल. म्हणजे नंतर तुम्ही ते लॉक करा, म्हणजे नंतर यूज नाही केलं तर चालेल, तेवढं तरी करू शकता ॲटलिस्ट तुम्ही. कारण काय मी बघितलेलं आहे कोरेगाव म्हणजे कराड बेंगलोर रोडला काही ठिकाणी अंतरावर टॉयलेट हे केलेले आहेत त्यांनी. ॲटलिस्ट वर्करांसाठी तुम्ही एक 20-30 टॉयलेट ठिकठिकाणी करू शकता, जिथं राहतात, जिथं मुक्काम असेल त्या ठिकाणी. सर्व एकाच एरियात नाहीत वर्कर, काही ठिकाणी राहतात, जिथं जास्त संख्या असेल तिथे कन्स्ट्रक्शन फक्त केलं पाहिजे. तेवढं केलं तर बरं होईल, ॲटलिस्ट महिलांसाठी सुविधा होईल. ही सुविधा केलेली आहे मोबाईल टॉयलेटची, ती पण आहे व्यवस्थित, पण ठीक आहे यांनी म्हणल्याप्रमाणे ते पण बरोबर आहे. पण तिथं आतमध्ये नळ हवा आणि आतमध्ये बकेट टाकते असं प्रॉब्लेम आहे. त्यामुळे माझं म्हणणं पण हे आहे की सोय त्यांनी केली आहे, पण त्या सोयीचं लक्ष ठेवणारा पण कोणतरी चांगला असं एकनिष्ठ असा असला पाहिजे. थोडंसं दुर्लक्ष पण होते मला असं वाटतंय. वारकरी पण तसे हे म्हणतात प्रमाणे उपयोग करून घेत नाहीत. सोयी जे केले ना पाणी होत नाही वगैरे हे पण हे करायचं. हे आपण असं नाही सरकारला विरोध केला पाहिजे, वारकऱ्यांनी म्हणजे केलं पाहिजे. ॲटलिस्ट मोबाईल टॉयलेटमध्ये जे हे असतात ना बकेट, त्या पण आणून ठेवत नाहीत नंतर त्या ड्रममध्ये. इतके वारकरी आहेत
म्हणजे आता म्हणजे ते वारीला येतात का कशासाठी येतात काय माहीत नाही. दुसऱ्यांची गैरसोय ते त्याच्यामुळेच होते. मोबाईल टाळायचा योग्य वापर केला तर त्यासाठी ते नियंत्रण गरजेचं आहे. मग एक्स्ट्रा 1-2 वॉकेट तर त्यांचं कंट्रोल करणारे कर्मचारी पाहिजेत. ते कर्मचारी आहेत त्यांना पण खूप तर म्हणजे आपण वाखरीमध्ये होतो आणि वाखरीमध्ये जॅमर लागलेला होता पालखीच्या जवळ, म्हणून आपला पेमेंट होत नव्हतं ऑनलाईन. तर या माऊलीने आपल्याला एक आंबा फ्रीमध्ये दिला. तर धन्यवाद माऊली. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. पंढरी आठवत नाही, विठ्ठलाचे दर्शन घ्यायशिवाय जायचं नाही. चला रामकृष्ण हरी. पुढच्या व्हिडिओत भेटू. तर म्हणजे आपण तयार आहे पंढरीकडे निघायला. हे बघा माऊलीची पालखी पण समोरच आहे. अजून पालखी म्हणजे पालखीचा रथ इथेच आहे, अजून पालखी आली नाही. पालखी काहीच वेळात येईल, मग आपण पंढरीच्या दिशेने निघू. लय भारी वाटतंय, आनंद पण होत आहे आणि दुःख पण होत आहे की वारी संपली म्हणजे आत्तापुरती संपली. पुढच्या वर्षी आपण सुट्टी भेटली तर येऊ परत. बस आनंद आहे. पंढरीला आज जाऊ, पोचू. रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी. तर बस वाट बघतोय पालखी कधी येते आणि मी पंढरीला कधी निघतो. तशी तर अर्ध्याहून जास्त माणसं जी माझ्यासारखी विदाऊट दिंडी चालत होती, म्हणजे स्वखर्चावर चालत होती, ती गेली पुढे. मी थांबलोय कारण की मी पालखीसोबत आले, पालखीसोबत जाणार म्हणून. तर बघू कधी येते पालखीने निघू. पालखी निघाल्यावर दाखवतो तुम्हाला व्हिडिओ. आणि खूप साऱ्या वारकऱ्यांशी आपलं बोलणं झालं आहे. व्हिडिओ चांगले आले की नाही बघतो आणि ते पण ब्लॉगमध्ये ॲड करतो. ठीक आहे, चला भेटू पुढच्या व्हिडिओ. ऐसा सुख सोळा कुठं स्वर्गी नाही माऊली. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. तर भावांनो, माऊलींची पालखी निघाली आहे पंढरीच्या दिशेने आणि आपणही निघालोय. काय बोलू मी. रामकृष्ण हरी बोलकी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. संकेत शाहीर संकेत. तर मंडळी, वाखरीमध्ये जरा गावाच्या बाहेर आल्यावर हा इथे समोर बघा रथ दिसत असेल. हा जो रथ आहे हा इथला वाखरीतला रथ आहे. तो जो पुण्यावरला रथ आहे तो माऊलींचा
तो रथ आता इथेच थांबेल, त्यातली पालखी काढून त्या रथामध्ये हे करतील आणि हा रथ पुढे पंढरपूरपर्यंत न्यायचा आहे. वडर समाजाचा मान आहे म्हणून सांगायचं. हा आता ह्या माऊलींनी आपल्याला अजून थोडी माहिती दिली आहे. तर हा जो रथ आहे वाखरीतला हा वडर समाजाचा आहे. तर त्यांना हा मान असतो की ते पंढरपूरपर्यंत माऊलींची पालखी घेऊन जातात. तर धन्यवाद माऊली हे दिल्याबद्दल. तर माऊली आपल्याला एक माऊली भेटले. तर ते काय बोलला तुम्ही? काय अभंग म्हणून दाखवणार आहे. तर माऊली अग पंढरपुरा मध्ये जना देवाला घालते पाणी, जना देवाला घालते पाणी, पाणी आणलं नामदेवानी. शिवारात गताय शेत पिकल सोन्यावानी, पांडुरंगाला जागा दिली माळ्याच्या सावत्यानी. जाळाव गाते ताय बघ कोकिळा ग गान, नामदेवा शेजारी जागा घेतले चोकोबान. जुन्या जमान्याच ताय अग पहिलंच आपलं नात, माऊलीची करतो सेवा पांडुरंगाची मला साथ. रामकृष्ण हरी. नाव सांगा ना माऊली तुमचं. मी महाराष्ट्रातले सुप्रसिद्ध भारुडकर हबप विजय महाराज जाधव फलटणकर एकनाथी सोंगी महाराजाचा ओरिजिनल माऊली कार्यक्रम करतो. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये समाज प्रबोधनाचं कार्य करत असतो आणि देहू ते पंढरी या सेवेमध्ये मी कोणाचा 1 रुपया सुद्धा घेत नाही. मी निष्काम सेवा सतत करत असतो. एवढी सेवा माझ्याकडून माऊलीची घडत असते आणि अशीच सेवा घडत राहावी. धन्यवाद. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. साईबाबा पालखीवरून आला. हा काय हा यूट्यूबचं आहे. नाव? तर मंडळी आपल्याला इथे काही माऊली खूप खूप आभार आहे. वारीमध्ये असंच कार्य जोरात राहू दे यांचं. पुढे करू, चांगली प्रगती होते याची. धन्यवाद माऊली. शाहीरचा विजय असो. काय
यांचे नातलग तुमचे नातलग छत्रपती शिवाजी महाराज चौकाच्या पुढं पोलीस चौकी येथे आलेले आहेत. एक कुठे संतोष पाटील कुठं असतील ते दोन छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोप्यात जवळ यावे.